बारामती माड्यासह उद्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे। सुप्रिया सुळे, पवार, उदयनराजेंसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लोकसभा निवडणूक 2024 साठी उद्या संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे। देशात एकूण 94 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघाचा समावेश आहे। तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मतदारसंघाचा प्रामुख्याने समावेश आहे। मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात नेमके कोण कोण उमेदवार आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पक्षाकडून तुतारी चिन्हावर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून घड्याळ या चिन्हावर सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत। नंतर प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तर राम सातपुते हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर माडा मतदारसंघात रणजित निंबाळकर महायुतीकडून तर धैर्यशील मोहिते हे महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणचे उमेदवार आहेत। महायुतीकडून उदयनराजे भोसले उमेदवार आहेत, तर साताऱ्यामधून शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। कोल्हापूरमधून शिवसेनेकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून विशेष करून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरमधून मैदानात उतरले। रायगडमधून सुनील तटकरे हे महायुतीकडून आहेत, तर अनंत गीते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रायगडच्या मैदानात उतरलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनायक राऊत हे उमेदवार आहेत। सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। त्या ठिकाणी संजय पाटील हे महायुतीकडून, चंद्रहार पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, तर विशाल पाटील हे बंडखोरी करून त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। ते देखील या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून मैदानात आहेत। हातकणंगले मतदारसंघात देखील तिरंगी लढत आहे। धैर्यशील माने महायुतीकडून, सत्यजित पाटील महाविकास आघाडीकडून, तर राजू शेट्टी हे अपक्ष उमेदवार आहेत। धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील महायुतीकडून आहेत, तर ओमराजे निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल या चिन्हावर धाराशिवमधून मैदानात उतरले। तर सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे। उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे। बारामती माड्यासह उद्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। अनेक दिग्गज नेते मतदान आहेत। उद्या मतदान होणार आहे। दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बारामती, सोलापूर, माढा, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, हातकणंगले आणि धाराशिव या मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। त्यामुळे उद्याच्या महत्त्वाच्या दिवसामध्ये मतदार नेमका कशा प्रकारचा प्रतिसाद देतात, मतदार नेमके कोणाच्या पारड्यामध्ये आपला कौल टाकतात, त्यामध्ये आता आगामी काळातले नेत्यांचं भविष्य ठरणार आहे। नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघ, ज्या मतदारसंघाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत आहे। तर सोलापूरमध्ये देखील प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते हे उमेदवार आहेत। माड्याचा तिढा आपण आधीपासून पाहतोय। अगदी माड्यामध्ये पहिल्या दिवसापासून नाट्यमय घडामोडींचं समीकरण पाहायला मिळतंय। त्यातच माड्यामध्ये अखेर रणजित निंबाळकर यांना सर्वांचा विरोध झुगारून भाजपने उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। अद्याप त्या मतदारसंघात पक्षप्रवेश होत आहेत। समीकरणं दररोज बदलत आहेत। त्यामुळे माड्यामध्ये नेमकं उद्या मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।